पण ठीक आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तपासू, माहिती घेऊ. गावकऱ्यांवर जे गुन्हे दाखल केले गेलेले आहेत प्रशासनाच्या माध्यमातून, ते कशासाठी गुन्हे दाखल केले गेलेले आहेत ही भूमिका तातडीनं निवडणूक आयोगाच्या समोर आम्ही मांडू, राज्याच्या मुख्यमंत्र्याला मांडू. पण या पद्धतीचं हुकुमशाही जी चाललेली आहे ती हुकुमशाही थांबली पाहिजे आणि लोकांना त्यांच्या मताचा अधिकार, त्यांचं मत कोणाला गेलं हे समजण्याचा अधिकार त्यांचा आहे, घटनेमध्ये तो दिलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी आज इथल्या जनतेचं मत समजण्यासाठी इथे आले. लोकसभेला ईव्हीएमवरती तुमचा आक्षेप नव्हता, मात्र विधानसभेला का असं होते त्यावेळेस का असं तुम्ही म्हटलं? पटेल साहेब, याला जोडूनच आता जी सभा इथे भारतीय जनता पक्षाची किंवा समर्थनार्थ झाली, त्यांनी असं म्हटलंय की ज्या लोकांना इथे यायचंय त्यांनी आधी आपल्या पदाची राजीनामे द्यावी. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी राजीनामा देऊन इथे यावं असं पडळकर म्हणाले. त्यांना एवढंच सत्तेची गरमी झालेली असेल तर तो त्यांचा भाग आहे. पण मूळ प्रश्न असा आहे, निवडणूक आयोगाचीच मुवमेंट जी आहे ती संशयास्पद आहे. आम्ही जे आक्षेप घेतलेले आहेत ते आक्षेप घेतलेले आहे की ते 76 लाख मतं जे रात्री वाढले गेले ते कसे वाढलेत. तुमची सगळी मुवमेंट फास्ट आहे, ऑनलाईन आहे, ईव्हीएम मशीन त्याच्यासाठी पाहिजे, पारदर्शकता राहते. निवडणूक आयोग का बॅकफूटवर चाललेला आहे? तुम्हाला सांगतो की विधानसभेत जी आता आमदारांची शपथ झालेली आहे त्यांना माहिती नसेल, कारण की ते आता फारच सत्तेचा माज आल्यासारखं वागतात हे सत्तेमधले लोक. एका आमदारांनी शपथ घेत असताना सांगितलं की मी निवडून आलेलो नाही तरी शपथ घेतोय, असं त्यांनी शपथेत बोललेलं आहे. त्याच्यामुळे मी आता त्याच्यावर जात नाही, कारण हा विषय इथला नाही. आम्ही तो विधानसभेत दिल्लीमध्ये ऐका ना, ते विधानसभेतच आम्ही तो याचा उल्लेख करू. पण लोकांना त्यांची मतं समजून घेण्याचा अधिकार आहे. मार्तवाडीच्या जनतेने जी काही भूमिका घेतलेली आहे ती लोकशाही वाचवण्यासाठी घेतलेली आहे. या निवडणुका झालेल्या आहेत, ते आता निवडणुका पुन्हा वापस होतील किंवा माननीय सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये जेव्हा हस्तक्षेप करेल तर होऊ शकतं. पण आमचं मत जे आहे तो मताचा अधिकार आहे. तुम्हाला लक्षात असेल की उत्तर प्रदेशमध्ये लोकांच्या हक्काची लढाई लढायचं असेल आणि मोर्चा काढायचा असेल तर तो सुद्धा आता उत्तर प्रदेशच्या भाजपच्या सरकारने त्याला मोर्चाचे अधिकार सुद्धा जनतेचे काढलेत. आपल्याला माहिती असेल, फक्त लोकांनी मत मारायचं, मत मारल्याने मशीनमध्ये त्यांना जे काय करायचं ते करायचं आणि मग लोकांनी लाठीचार्ज करायचा. दिल्लीच्या सीमेवर काय चाललेलं आहे? शेतकऱ्यांच्या अंगावर लाठीचार्ज चालू आहे, अशुद्धाच्या कांड्या टाकण्याचं काम चालू आहे, शेतकरी बेहोश होतात आहेत. तरुण आपल्या देशातला आपला हक्क मागण्यासाठी संसदेवर आपल्या मागण्या घेऊन जातात आहे, त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातोय. मग का देशामध्ये हिटलरशाही सुरू झाली, हुकुमशाही झाली? आणि राहिलं ते जे इथं म्हणतात राजीनामे द्यायला, उत्तमराव जानकरांनी सांगितलं, मी पण सांगितलं, निवडणूक आयोगाने सांगावं की आम्ही निवडणुका बायलेट याच्यावर घेणार नाही, ईव्हीएम मशीनवर, बायलेटवर घ्याव्या. आम्ही तयार आहोत. त्यांना सांगा ते लिहून आणून द्या, निवडणूक आयोगाचा आदेश काढून द्या. बायलेटवर निवडणुका झाल्या. ऐका ना, सर्वोच्च न्यायालयाने जर ही फेटाळलेलं आहे तर ऐका ना, शांततेने ऐका. ते इकडे येऊन बोलतात ना, म्हणून त्यांना आमचा चॅलेंज आहे. आणि निवडणूक आयोग कोणाची कठपुतली झालेली हे सगळ्यांनाच माहिती आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि 76 लाख मतं जे वाढली त्याचा हिशोब का देत नाही? आखरी निवडणूक आयोग मतदान घेतात ना. मग रात्रीच्या अंधारात 76 लाख मतं झाली. अरे आखरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे सत्ता येईल जाईल पण लोकशाही टिकली तर सगळं काही राहील. आणि लोकशाही संपुष्टात आली, तुमच्या चौथा स्तंभाचं त्यांनी हालत काय करून ठेवलेली आहे नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर. ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. हा काही आरोप प्रत्यारोपाचा वेळ नाही आहे. जे काही मार्तवाडीच्या लोकांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती खऱ्या अर्थानं देशाच्या प्रत्येक मतदात्याला अधिकार आहे, त्याच्याबद्दलचा आवाज त्यांनी उचललेला आहे, त्याचं समर्थन करण्याची गरज आहे. पण याच्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोप, इथं काही भाजप काँग्रेसची लढाई नाही आहे, ही लोकशाहीला वाचवण्याची ही लढाई आहे. आणि या लढाईमध्ये त्यांनी झालं पाहिजे, ही भूमिका आमची. पोहोचलेले आहेत नाना पटोले आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे. आम्ही
राजीनामा देण्यासाठी तयार आहोत आमदारकीचा. मात्र निवडणूक आयोगानं लिहून द्यावं की ईव्हीएमवर निवडणुका घेणार नाही, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या, तरच आम्ही या ठिकाणी राजीनामा देऊ आणि पुन्हा एकदा निवडणूक लढवू, असं नाना पटोले म्हणतायत. लोकशाही वाचवण्यासाठी आमची लढाई आहे, असं सुद्धा या ठिकाणी नाना पटोलेंनी सांगितलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.